नमस्कार मित्रांनो, मी स्टडी विथ भारती तुमच्या युट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत करत आहे. आणि आज मी मित्रांनो तुम्हाला गुणाकार कसा अगदी सोप्या पद्धतीने करायचा असतो हे मी आज तुम्हाला शिकवणार आहे. तेही अगदी बेसिक पासून, म्हणजे एक अंकी 1 डिजिट पासून तर तुम्हाला 3 अंकी, 4 अंकी, 5 अंकी हा गुणाकार कशा पद्धतीने करायचा असतो हे मी तुम्हाला आज सांगणार आहे. पहिले आपण बघणार आहे की एक अंकी म्हणजे 1 डिजिट मल्टिप्लिकेशन आपण कशा पद्धतीने करणार आहोत ते तुम्हाला सांगणार आहे. जसे की तुम्हाला दिल्यात आलेलं आहे की 4 गुणिले 3. मित्रांनो, हे गुणाकाराचं साइन असतं, ज्याला आपण क्रॉस असं म्हणत असतो. तर याला वाचत असताना किंवा रीड करत असताना 4 गुणिले 3 असंच रीड केलं जात असतं. तर हा गुणाकार अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला कसा करायचा आहे, त्याच्यासाठी तुमचे कमीत कमी 10 पर्यंत तरी टेबल लर्न असायला हवे, म्हणजे 10 पर्यंत टेबल तुम्हाला यायला हवेत. जरी तुमचे टेबल पाठ नसतील तेही तुम्ही मला कमेंट करू शकता आणि अगदी काही सेकंदात तुम्ही टेबल कसे बनवू शकतात हे मी तुमच्यासाठी एक व्हिडिओ बनवेल. तर आज आपण शिकणार की एक अंकी म्हणजे 1 डिजिट मल्टिप्लिकेशन आपण कशा पद्धतीने करू शकतो. जसं की आता मी इथे लिहिलेला आहे 3 चा टेबल, म्हणजे 3चा पाढा मी इथे लिहिलेला आहे की 3 1 3, 3 2 6, 3 3 9, 3 4 12, 3 5 15, 3 6 18, 3 7 21, 3 8 24, 3 9 27, 3 10 30. हे इंग्लिश मध्येही तुम्हाला पाढे यायला हवे, कारण की काही सेमी इंग्लिशचे मुलं असतात, काही सीबीएसई चे मुलं असतात, काही इंग्लिश मीडियमचे मुलं असतात, तर त्यांनाही इंग्लिश मध्ये पाढे येणं मस्ट आहे. जसे की 3 1 3, 3 2 6, 3 3 9, 3 4 12, 3 5 15, 3 6 18, 3 7 21, 3 8 24, 3 9 27, 3 10 30. मी दोघं भाषांमध्ये का शिकवत आहे, कारण की आज बहुतेक स्कूल मध्ये सेमी इंग्लिश असल्यामुळे मुलांना आपली मराठी लँग्वेज असल्यामुळे इंग्लिशचा भरपूर असे प्रॉब्लेम येत असतात. म्हणून मी आज मराठी मीडियम आणि इंग्लिश मीडियम दोघं मुलांसाठी हे शिकवत आहे. तर आता आपण 1 डिजिट म्हणजे एक अंकी गुणाकार कशा पद्धतीने करायचा असतो, अगदी सोपं. जसं की 4 गुणिले 3, 4 into 3 जरी दिलेलं असेल तरी खालचा अंक कुठला आहे आपला 3, तर आपण त्याचा हा पूर्ण पाढा घेतलेला आहे. जर लर्न असेल तुम्ही डायरेक्टही बोलू शकतात, आणि जर तुमचे पाठ नसतील तर तुम्ही एका कोपऱ्याला ते लिहून घ्यायचे. आता 3, तर हा 3 4 पर्यंत आपल्याला त्याचा 3चा पाढा बोलायचा आहे. अगदी सोपं. 3 1 3, 3 2 6, 3 3 9, 3 चौक 12, 3 4 12. म्हणजेच आपला आन्सर काय आलं बरं मित्रांनो, 12 झालं. आता दुसरं एक्झाम्पल आपण बघणार आहे की 7 गुणिले 3, 7 into 3. मग आपल्याला हा 3चा टेबल 3चा पाढा 7 पर्यंत बोलायचा आहे. परत एकदा 3 1 3, 3 2 6, 3 3 9, 3 4 12, 3 5 15, 3 6 18, 3 7 21, 3 7 21. बघितलं मुलांना, किती सोपं आहे बरं मल्टिप्लिकेशन करणं. तुम्ही तुमच्या पद्धतीने अजून वेगवेगळ्या पद्धतीचे करू शकता. जसं की मी लिहिलं इथं 6 गुणिले 4, 8 गुणिले 4. तर याच्यासाठी प्रोसेस काय आहे की जसं की तुम्ही 4चा पाढा लिहा, पाठ असेल तर डायरेक्ट बोला, नसेल तर मला कमेंट्स करा. आणि टेबल कसे बनवले जातात मॅम हेही मी तुम्हाला शिकवणार आहे. सोपं. एका बाजूला 4चा पाढा, दुसऱ्या बाजूला मी आता सॉल्व करते. की 6 गुणिले 4, 6 into 4. मग आता आपल्याला हा 4चा टेबल 6 पर्यंत बोलायचा आहे. 4 1 4, 4 2 8, 4 3 12, 4 चौक 16, 4 5 20, 4 6 24. म्हणजे 4 6 24. 4 6. Answer is 24. तेच आता
गुणिले 4. मला तुम्ही कमेंट्स करून सांगा बरं. थँक्यू.